आशिष शेलार एमसीएचे हंगामी अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या मॅच फिक्सिंग मधला इंटरेस्ट बराचसा वाढलाय अशा शब्दात सेना नेते अनिल परब यांनी आशिष शेलारांना टोला लगावलेला आहे। मुंबईतल्या ज्या 42 वॉर्ड्समध्ये शिवसेना आणि काँग्रेसची मॅच फिक्स झाली आहे त्या वॉर्डांची नावं जाहीर करा असं आव्हान सेनेचे नेते अनिल परब यांनी आशिष शेलारांना दिलंय। सेना आणि काँग्रेसमधलं मॅच फिक्स असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता, त्यावर परबांनी हे प्रत्युत्तर दिलंय। आगामी महापालिका निवडणुकीत फ्रेंडली मॅच करणार आहोत असं म्हणणाऱ्या भाजपने आता शिवसेनेवरती एक गंभीर आरोप केलेला आहे। यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आमदार अनिल परब आहेत। परब साहेब, ज्या पद्धतीने आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणतायत की भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस बरोबर 42 वॉर्डमध्ये छुपी युती केलेली आहे, काय तथ्य? आशिष शेलार हे मुंबईच्या एमसीएचे हंगामी अध्यक्ष झालेले आहेत आणि म्हणून त्यांना हे फिक्सिंग वगैरे शब्द हल्ली त्यांना चांगले कळायला लागलेले आहेत। आता या फिक्सिंगशी त्यांचा काय संबंध आहे मला माहित नाही, परंतु शिवसेना ही लढणारा पक्ष आहे आणि अशा प्रकारे कोणाशी छुपी युती करून जिंकण्यात आम्हाला बिलकुल रस नाही। आमचा विजय हा खणखणीत आणि दणदणीत असेल आणि म्हणून मी आशिष शेलारांना आवाहन करतो, या 42 वॉर्डचे नंबर त्यांनी सांगावे आणि खुल्या चर्चेसाठी यावं। या चर्चेमध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ की कोणाची युती झालेली आहे। आम्हाला देखील सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कोण कोणाशी बोलतंय, कोण कोणाला भेटतंय, कोण कोणाचे डावपेच कसं करतंय। काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले, हे भाजप आणि काँग्रेसचं मिळून संगनमताने केलेला हा आरोप आहे। शिवसेनेच्या बद्दल माझं स्पष्ट त्यांना आव्हान आहे, त्यांनी नंबर सांगावे आणि आरोप करावेत। गोंधळात टाकणारे, लोकांची दिशाभूल करणारे आरोप करून शिवसेनेला बदनाम करून मतं मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आशिष शेलार यांना खुलं आव्हान या ठिकाणी अनिल परब यांनी दिलेलं आहे। युतीच्या जागा वाटपाच्या चर्चा जरी फिसकटल्या असल्या तरी खुलं आव्हान देऊन पुन्हा एकदा हे 42 वॉर्ड कुठले आहेत हे स्पष्ट करून सांगावं, यासाठी पुन्हा एकदा भाजपला शिवसेनेकडनं निमंत्रण देण्यात आलंय। कॅमेरा पर्सन नारायण सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।